9वीचा काही विद्यार्थ्यांचा निकाल आता फेल असा आला असेल तर घाबरून जाऊ नका. 3 प्रकारचे पर्याय तुमच्यासमोर आहेत. एक तर 9वी पुन्हा रिपीट करणं. दुसरा पर्याय म्हणजे NIOS म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे 10वी पूर्ण करून घेणे. आणि तिसरा पर्याय म्हणजे 17 नंबरचा फॉर्म भरून 10वी जशी बाकीची मुलं आत्ता तुमच्या वर्गातली 10वीच्या परीक्षेला बसणार आहेत तशीच येत्या वर्षामध्ये आगामी वर्षामध्ये 10वीला बसणे. आता ह्यातला योग्य निर्णय तुमच्या मुलांसाठी कोणता आहे हे मात्र आपल्याला अगदी काळजीपूर्वक बसून ठरवून घ्यावं लागेल. म्हणजे त्याचं लर्निंगची प्रोसेस थोडी स्लो आहे का, एखादं कारण घडलं आहे का की ज्याच्यामुळे आत्ता 9वीत तो फेल झाला आहे, अभ्यासच केला नव्हता का एकूणच सगळंच प्रश्नचिन्ह या कुटुंबासमोर आलं आहे. मी म्हणेल की घाबरू नका. अजिबात पॅनिक व्हायची गरज नाही. मुलांना रागवण्याची गरज नाही. 17 नंबर आणि NIOSद्वारे तर तुमचं वर्षदेखील व्हायला जाणार नाही. तर नेमकं ह्या 3 पैकी काय करावं? NIOS तुमच्या मुलाच्या पद्धतीने तो बोर्ड फ्लेक्झिबल असतो आणि 17 नंबरच्याद्वारे तुमच्या मुलाला आता स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची संधी मिळते आणि पुढच्याही सगळ्या आव्हानांना सामोरं जाता येतं. मी असं म्हणेल की व्यवस्थित चर्चा करून, मी सुद्धा तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. त्यासाठी आपण व्यवस्थित चर्चा करून मुलांचा हा निर्णय घ्यावा. कदाचित हा टप्पा ऐतिहासिक ठरू शकतो आणि कदाचित टर्निंग पॉईंट ठरू शकतो तुमच्या मुलाच्या करिअरच्या दृष्टीने आणि पुढच्या वाटचालीसाठी. अजिबात घाबरून जाऊ नका आणि हताश होऊ नका. एखादी चांगली संधी तुम्हाला यानंतर मुलांना उपलब्ध करून देता येईल. कदाचित मुलं स्वतःचा शोध नीट घेऊ शकतील. घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका आणि पॉझिटिव्हली या गोष्टीकडे पहा. निर्णय घेण्यासाठी मी उपलब्ध आहे. माझ्याशी तुम्ही चर्चा करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. फोनवरती बोलू शकता.